जळगावमधील जोशीपेठ आणि बागवान मोहल्ल्यामध्ये रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलंय। महानगरपालिकेच्या फंडातून 55 लाखांचे हे काम करण्यात आले। रस्ते तयार करण्यात आले। 5 महिन्यामध्ये हे रस्ते गायब झालेले आहेत। या प्रकरणाची फाईल महापालिकेमध्ये सापडेनाशी झाल्यानं फाईल गहाळ झाली की केली असा सवाल देखील याच निमित्तानं उपस्थित केला जातोय। याचा आढावा घेत स्थानिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। जळगाव शहरातील जोशीपेठ आणि बागवान गल्ली या ठिकाणी आपण आज आहोत। या ठिकाणी जवळपास 5 महिन्यापूर्वी रस्त्यांचं काम एका मक्तेदाराला महापालिकेने दिलं होतं। 55 लाखाचं हे काम असल्याचं समोर आलेलं आहे। पण आजची परिस्थिती जर बघितली तर मक्तेदाराला या रस्त्याचे बिल देखील अदा केलेली आहेत। पण आपण घटनास्थळावर आलेलो आहोत। 5 महिन्यापूर्वी बनवलेले रस्ते मात्र या ठिकाणी गायब झालेल्याचे दिसत चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट असल्याची तक्रार प्रशासनाकडे या नागरिकांनी केली होती। रस्ते जरी बनवले होते पण निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्यामुळे नागरिकांमध्ये कुठेतरी नाराजी पाहायला मिळते। आपल्यासोबत या परिसरातील नागरिक आहेत, आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। काय सांगणार? या ठिकाणी 5 महिन्यापूर्वी महापालिकेच्या निधीतून रस्ते बनवण्यात आले होते, मात्र ती रस्ते आता या ठिकाणी दिसत नाहीये। आमच्या इथले जो लोक आहे त्यांनी तिथे आंदोलन पण केले होते व 5 डिसेंबर 2024 रोजी उपोषण पण केले होते। त्या उपोषण मध्ये त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होता का आम्ही तुमचे काम सुरू करू, पण आतापर्यंत झालेलं नाहीये। पुढच्या महिना रमजान महिना आहे, त्या रमजान महिन्यामध्ये आम्हाला अशा रस्त्यामध्ये जाऊ लागेल, ते वाईट परिस्थिती आहे। आमचे बाळा लोक लहान मुले राहतात, ते तुटल्यानंतर चालल्याने पडून जातात, ते डोकं फुटता, कुठे लागता, पाय तुटता, काय ना काय त्रास बाळांना चालू आहे। कोणी माणूस गिरतोय, मोटरसायकलवर माणूस चालवतो खड्ड्यामुळे। रस्ते बनले होते 5 महिन्यापूर्वी, हो बनले होते साहेब। आता ते रस्ते खराब झालेत आणि अवस्था अशी वाईट झालेली आहे। काय सांगणार? व्यवस्था तर अशी वाईट झालेली आहे की काम काही होत नाही। नगरपालिकेचे लोक म्हणताय की काम होईन आश्वासन आम्हाला देत आहे, पर काम काही झालं नाही। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।